क्षणाहाची करावा विचार, क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुणी आवडी, संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरुनी राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करो परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आज या पवित्र पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबारायांनी आम्हाला तात्विक उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण इथे एकत्र श्रीकृष्ण माणिकरावजी कराड यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं कीर्तन आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान नारायणरावजी श्रीकृष्ण कराड, अनंतराव श्रीकृष्ण कराड, हनुमंतराव श्रीकृष्ण कराड आणि समस्त कराड परिवार. आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काही दिवसापूर्वी आपल्या वडिलांना देव आज्ञा झाल्यानंतर आपल्या संस्कृतीला, आपल्या सनातन धर्माला अनुसरून वागणं हे आपलं कर्तव्य आहे. बहुतांश वेळेला असं पाहायला सापडतं, उच्च शिक्षित असणारी जी माणसं आहेत ती या गोष्टीला थोडासा पाहिजे तेवढा श्रद्धाभाव देत नाहीत. जी लोकांच्या मनात अशी भावना असते की काय म्हटले हे कशासाठी करायचं, याचा उपयोग काय. पण हे करण्यासाठी अंतःकरणामध्ये धर्माबद्दल श्रद्धा असणं महत्वाचे. म्हणून ही तिन्ही भावंडांच्या मनामध्ये धर्माबद्दल, परंपरेबद्दल आणि आपल्या वडिलांच्या बद्दल अंतःकरणात नितांत श्रद्धा असल्यामुळे त्यांनी आज इथे आयोजन केलेले आमचे भाऊजी आणि यांच्याकडून लटपटी भाऊजींच्याकडून मला फोन आला. सुरुवातीला वैजनाथ तात्यांचा आला आणि आमचे प्रेममूर्ती गुट्टे साहेब यांचा मला फोन आला. म्हटले नाना असा असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आता म्हटलं त्रिवेणी संगम झाल्यावर नाही म्हणता येत नाही, आणि नात्र्याच्या माणसाली तर नाही म्हणून जमतच नाही.
तात्यांचा अगोदर भाऊजींचा फोन आला, म्हटले आमचे शहाडू असं असं झालेले आहेत आणि नाना तुम्हाला यायचंय. मी थोडस टाळलं म्हणजे असं याच्यामुळे ऊन आहे आणि पुढे शेल मोहाला काल्याचं कीर्तन आहे, वेळ ऍडजस्ट होणं. त्यांनी सांगितलं तुम्ही या फक्त अगोदर. हो म्हणा. कुट्टे साहेबांचं बोलणं झाल्यावर तर मग मला नाही म्हणता आलं. मला त्याच्या अगोदरही कळालं होतं की आपला ओमकार जो आहे तो आमच्या सगळ्यांच्या जवळ असतो, माझ्या अगदी जवळ असतो. ओमकारचे आजोबा वारलेले ते मला माहिती झालं होतं, कुणीतरी सांगितलं होतं. आणि मी अमोल माझं म्हटले होतं ते कोटगाव कुठे, आपल्याला त्यांच्या घरी भेटायला जायचंय. मग त्यांनी सांगितलं ही योगायोग आला इथे, म्हणजे त्रिवेणी संगम नाही, आज चौगुणी संगम झाला इथे, नाही का. आणि त्या निमित्ताने आज सेवा करण्याचा योग आहे इथे. आज आपण जमलेलो आहोत सर्वजण आणि त्यांच्या स्मृती निमित्ताने आपल्याला थोडा वेळ बोलायचंय. मनुष्याने जीवनामध्ये नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञता हा मनुष्याच्या विनाशाला कारण ठरणारा दागिना आहे आणि कृतज्ञता मनुष्याला उंचीवर घेऊन जाणारं श्रेष्ठ पद आहे. कृतज्ञ राहणारी माणसं नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी योगाने कुणाच्या तरी लक्षामध्ये राहत असतात आणि कृतज्ञ माणसाला जवळची माणसं सुद्धा विसरून जातात. का म्हटले तो अमुक अमुक मनुष्य आहे, माणसं त्याचं नाव काढू नका. आपल्यामध्ये त्याला दुसरा शब्द आहे बैमान. विठ्ठला कृतज्ञ शब्दाच ते सोजवळ स्वरूप आहे. बेईमान म्हणजे माणसं म्हणतात की तो त्याला जवळच्या माणसाची किंमत नाही, आई वडिलाची किंमत नाही, तो आपली काय करणार आहे. अशी कधी कधी आपल्या वागण्यावरून आपली योग्यता ठरवली जाते कराड साहेब. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कुणाकुणाबद्दल, जन्मभूमीबद्दल नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, आई वडिलाबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, साधू संतांबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, शूरवीरांच्या बद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे आणि भारत मातेबद्दल नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे की याच्यात आपल्याला जन्म झालेला आहे आपला. शूरवीर आता काल परवा मला वाटतं 23 मार्च होऊन गेली, नाही का. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिली. काही स्वतःच्या स्वार्थासाठी फाशीवर गेली काही माणसं, का प्रपंच स्वतःच्या प्रापंचिक जीवनामध्ये काही आनंद मिळावा आपल्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आहे. पण त्यांचं स्मरण करणं म्हणजेच कृतज्ञता आहे. या भारतामध्ये आपला जन्म झाला, या भूमीबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांच्यासाठी सदैव कृतज्ञ असलं पाहिजे. विठ्ठला काही गोष्टी आपल्याला आनुवंशिकतेने प्राप्त होतात. काही माणसं महाराज आम्ही अभ्यास केला आणि आम्ही आमच्या अभ्यासाने पदावर गेलो, हे मनुष्याचं अज्ञान करायचं आहे. हे माणसाचं काय आहे, सगळ्यात मोठं अज्ञान आहे. काही माणसं स्वतःला श्रेय देतात, माझ्यामुळे मी होतो म्हणून हे झालं. याच्यामध्ये कुणाचंही हस्त नाही. एका ठिकाणी मी विनोदाने सांगत असतो, मुरली अण्णा मी अमोल महाराज एका कार्यक्रमाला गेलो होतो साहेब, आणि तिथे गेल्यावर मग ती मनुष्य माझ्याकडे आला, नाना वास्तू शांतीचा कार्यक्रम आहे म्हणला, तुम्हाला कीर्तनाला यावं लागतं, येतो म्हणलं. आता सुंदर नियोजन. आता सुशिक्षित माणसांच्या नियोजनामध्ये कुठेही उणीव नसते. ती माणसं एक तर स्वतःच्या बुद्धीनं काही करत नाही, ते सांगतात तात्या भजनाचं तुम्ही पहा, अजून कोणी असला त्याला अन्नदानाचं तुम्ही पहा. साऊंड सिस्टीम कोणती चांगली लावायची, दुसऱ्याला ज्याला माहिती आहे त्याला किंमत देऊन करतात ही माणसं. आणि आपल्या अज्ञानी माणसं दुसऱ्याला कशाला विचारायचं, मी एवढा शहाणा असताना सगळा सत्यानाश करून टाकतात. आमच्या साहेबासारख्या गुट्टे साहेब नाना जा म्हटले यांच्या कार्यक्रम आले, म्हणलं बरोबर ठीक आहे येतो वास्तुशांतीला. गेलो आणि आता माझी इच्छा अशी आहे साहेब बरं का, कुठेही कार्यक्रमाला जाण्याचं मन घेत नाही कारण साहेबांना कार्यक्रम नको वाटतात. कीर्तन मिळावीत म्हणून महाराज रात्रंदिवस प्रयत्न करतात, पण किसन आप्पा एक जोरकर महाराज असा आहे की त्याला कीर्तनाचा एवढा कंटाळा, फार कंटाळा, नको वाटतं ते. पण काही काही वेळेला प्रेमाच्यासाठी जावं लागतं. गेलो तरी अर्ध्या पाऊण तासाच्या वरी बोलत नाही. विठ्ठला वास्तू शांतीचा कार्यक्रम आणि सुंदर नियोजन केलेलं होतं. कार्यक्रमही झाला आणि त्या माणसाने अमोल भाईला सांगितलं, म्हणले अमोल महाराज नानांना थोडस घरामध्ये घेऊन जायचंय आम्हाला. ठीक आहे म्हटलं. गेलो घरामध्ये
तिथे गेल्यानंतर मग ते सर्व काही दाखवत होता मला, नाना हे असं आहे तसं आहे, ही फरशी तिथून आणली, ते किचन रूम आहे. आता त्यांनी काय काय दाखवलं ते मी तुम्हाला सांगू शकतो. सगळंच दाखवलं, काही शिल्लक ठेवलंच नाही त्यांनी, सगळं दाखवलं अगदी वॉशरूम सहित दाखवल्यावर मग आता सोप्यावर बसल्यावर काहीतरी त्याचं गुणवर्णन करायलाच पाहिजे. म्हणलं वा वा भाग्यवान आहेस, तुझ्या आई वडिलांची पुण्य आहे. म्हटलं साहेब तुम्हाला एवढं सगळं परमेश्वराने दिलंय म्हटल्यावर त्यांनी शांत बसावं का नाही. तुम्हाला तुम्ही महाराज लोक इथं तर चुकतात. आता मी भगवान याच्यात चुकीचं काही आहे म्हणलं, याच्यात काही नाही. म्हणलं जे काही मिळवले ते स्वतःच्या कष्टानं बायकोच्या पाय गुणानं मिळाले. आता त्याला तितका गप्प जायला मी महाराज गरीब नव्हतो, पण पाकिट राहिलं होतं. त्याने जर ते आधी दिलं असतं तर त्याला मी काहीतरी बोललोच असतो. म्हणजे व्यवहारामध्ये वावरत असताना अशाही मनुष्याचं कधी कधी दर्शन होतं की ज्यांची स्वतःच्या आई वडिलांबद्दल सुद्धा श्रद्धा नाही. किती दुर्दैव. आपण ज्या भारत भूमीमध्ये राहतो तिथे श्रावणाचे पवाडे, पुंडलिकाचे पवाडे गाण्यामध्ये आपण आपलं आयुष्य खर्ची घालत असतो. आणि त्याच मातृभूमीमध्ये आई वडिलांचा तिरस्कार करणारी, त्यांची सेवा न करणारी काही बहुतांशी माणसं आपल्याला जगात पाहायला मिळतात. आणि म्हणून आई वडिलांच्या बद्दल नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. शास्त्राने सांगितले, गीता साहेब वेदो नारायण सांगतात, मातृदेवो भव पितृदेवो भव. आई आणि वडील देव आहेत. कोण आहे? माय आई वडिलांची सेवा केली, जीवनामध्ये काही ना काहीतरी प्राप्त होतं. कोण्यातरी रूपानं ते आपल्याला काहीतरी देऊन जातं. फक्त एवढंच आहे की अदृश्य शक्ती दिसत नाही. काल परवा आपल्या पांगरीला अशोकरावचा मुलगा काहीतरी मोठी परीक्षा पास झाला. तिडके काय पास झाला मला तितकं लक्षात नाही. म्हणजे आपण ते मला बोलवलं होतं सत्काराच्या कार्यक्रमात. त्यांनी सांगितलं, म्हटले नाही या. आणि तिथे गेल्यावर मग थोडस मला पूर्वीचं स्मरण झालं त्याचं. म्हटलं मुलगा पास झाला, त्याच्या बुद्धिमत्तेने झाला हे खरंय. पण मी त्याला सांगितलं, मला असं वाटतं म्हटलं अशोकराव की 16 वर्ष आई जाग्यावर होती. किती वर्ष होती? अशोकरावची आई 16 वर्ष जाग्यावर होती. पाय हलवता येत नव्हते, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. कमळाच्या फुलासारखं आईला 16 वर्ष ठेवलं. त्याची फलश्रुती तुला देवानी पदरात पाडली. तुझा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर गेला. तुम्हाला वाटत असेल की अभ्यासाने गेला. आम्ही अभ्यासाला प्रयत्नालाही मानतो, पण प्रयत्नाबरोबर आशीर्वादात मोठी ताकद आहे. प्रयत्न जे करू शकत नाहीत ते आशीर्वादामुळे होऊ शकतं. म्हणून जगात कोणाचे आशीर्वाद कमवण्याच्या भानगडीत पडू नका. कारण बाकीची माणसं मोकळ्या मनानं आशीर्वाद देतच नाहीत ना, देतच नाही. मोकळ्या मनानं आशीर्वाद देणारे जगात दोनच आहेत, एक माय बाप, दुसरे संत. म्हणून त्यांच्या आशीर्वादात मोठं सामर्थ्य. या कराड परिवाराने आपल्या वडिलांची उत्तम सेवा आणि निर्याणानंतर हे आयोजन केलेलं आहे. तर आपल्या वडिलांच्या बद्दल अंतःकरणामध्ये असणारी श्रद्धा त्यांनी प्रगट केलेली. हा तुकोबरायांचा अभंग निवडलेला आहे.
या अभंगाच्या द्वारा महाराज उपदेश करतात. आता साधू पुरुषांचा उपदेश हा आणि सार्वभौमत्वानं सकळ जगाच्या कल्याणासाठी असतो. साधूचा आशीर्वाद, साधूचा उपदेश कोण्या एका विशिष्ट व्यक्तीसाठी, विशिष्ट जमातीसाठी, विशिष्ट लोकांसाठी नसतो. तर साधूचा उपदेश हा सकळ लोकांसाठी आहे, सगळ्यासाठी आहे. पण जी लोक त्यांचं मनपूर्वक श्रवण करतात त्यांच्यासाठी हा जीवनाचा एक मूल मंत्र ठरत असतो. विठ्ठला मनुष्याच्या स्मरणामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे. हे बघा, काही गोष्टी जीवनामध्ये प्रारब्धाने मिळतात आणि काही गोष्टीसाठी जीवाला प्रयत्न करावे लागतात. आता या गोष्टी आपल्यात असणं महत्वाचं आहे. प्रारब्धही पाहिजे, प्रयत्नही पाहिजे, आशीर्वादही पाहिजे. पण मनुष्यानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, प्रारब्धाने जे मिळतं ते एके दिवशी नष्ट होणार आहे. दिवस उगवला एके दिवशी मावळणार आहे. मनुष्य जन्माला आला एके दिवशी जाणार आहे. आणि मृत्यू हे मनुष्याच्या जीवनातलं अंतिम सत्य आहे. विठ्ठला आणि जे जे आज आपल्या समोर मोठ्या आनंदानं उभा असतं एके दिवशी ते आपल्याला दुःख देणार आहे. संसारामध्ये प्रत्येक गोष्टीची वजाबाकी होत जाते. सौंदर्य राहणार नाही, शरीर राहणार नाही, पद राहणार नाही, प्रतिष्ठा राहणार नाही आणि आपल्या शरीरामधलं जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे ती सुद्धा राहणार नाही. बऱ्याच वेळा वार्धक्य काळामध्ये आपल्याला काही माणसं भेटतात, पहिलवान माणसं भेटतात, एकेकाळी मोठे मोठे फळ गाजवलेले, पण शेवटच्या समयाला बशी हातात धरता येत नाही चहाची. त्या बशीची तोंडाची शिवणा पाणी लागते. तोंड पुढे गेलं की हात मागे जातो आणि हात पुढे आला की तोंड मागे जातं. विठ्ठला सौंदर्य राहत नाही. काही लोकांना सुंदरपणाचा फार अभिमान असतो, म्हणजे त्याच्यातच वेळ घालत असतात सगळं, नाही का. आरशाच्या समोर जर बसली ना तिकडे कीर्तन होऊन जातं. जय विठ्ठल झाल्यावर मग येतात माणसं, का उठले, वेळ लागला. त्याचा काहीतरी आसक्ती असते मनुष्याला. पण शेवट लक्षात घ्या की याचा शेवट काय. महाराज प्रेताला खोबरं घेऊन येतात माणसं बाजार करायला गेलेली. ती कशासाठी आणतात? मेलेल्या माणसाला वर खायला मिळावं म्हणून नाही, याच्या तोंडाची कवटी जाड असते, तिनं लवकर पेट घ्यावी म्हणून. विठ्ठला मला फार दिवस कळायचंच नाही की लोक साखर कशाला आणतात, ते खोबरं कशाला आणतात. पूर्वी आम्ही अंत्यविधीला जायचं, आता ही पुढारी असल्यामुळे यांना जावं लागतं आणि आम्ही लोकांचं खाल्लेलं असल्यामुळे जावं लागतं. पण आता बंद केलं, मी जात नाही. आता आम्ही 2 गोष्टी बंद केल्या. बिनमाळकरी मनुष्य मेल्यावर मातीला जायचं नाही आणि बिनमाळकऱ्याचं कीर्तन करायचं. आता काही वेळा अशी चुकून करावी लागतात, तो विषय वेगळा. करायचं नाही. का करायचं नाही? ते पाप लागतं म्हणे. असं त्या गरुड पुराणामध्ये एका महात्म्याचं ऐकलं. म्हणलं काय बंद पडले जाणे म्हणून. विठ्ठला पूर्वी जायचं आम्ही, कोणी मेला तरी हजरच असायचं. तिथे गेल्यावर सामान पाहिल्यावर मग वाटायचं काय मेलेल्या माणसाची मजा आहे, त्याला तूप आहे, साखर आहे, खोबरं आहे. पुन्हा लक्षात आलं की त्याच्या खाण्यासाठी नाही, त्यांनी ज्या शरीरावर जीवनभर प्रेम केलं ते शरीर लवकर जळावं म्हणून या वस्तूची आवश्यकता आहे. सौंदर्य जाणार आहे, शक्ती जाणार आहे, धन जाणार आहे, पद सुद्धा जाणार आहे. एके दिवशी माणूस निवृत्त होणार आहे. त्याला मोठा शब्द आहे रिटायरमेंट म्हणतात साहेब. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जी माणसं आपल्यासाठी 2-2 महिने वाट पाहत होती तीच माणसं रिटायरमेंट झाल्यावर जय हरी घालायला सुद्धा कंटाळा करतात बरं का. तुम्हाला धोक्याची सूचना सांगायला. पद असल्यावर जी माणसं पुढे पुढे करतात, पदावरून मनुष्य बाजूला गेला की तीच माणसं कानाडोळा करायला लागतात. आणि म्हणून हा एक जगाचा नियम आहे. फायदा आहे तोपर्यंत जग आपल्या पाठीमागे आहे. आपल्यापासून काहीतरी जगाचा उपयोग होतो तोपर्यंत जग आपल्याला दादा म्हणतं. ज्या दिवशी आपण काहीच कामाचे राहणार नाही त्या दिवशी बायको सुद्धा कंटाळते. हो विठ्ठला महाराजांचे अभंग आहेत. बाईल म्हणे खरं मरतात, बाईल म्हणे खरं मरतात.
मरता तरी बरी आणि नाशी येली, अशी इतकी कंटाळवाणी गोष्ट होते. महाराज म्हणतात, जोवरी चढन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला पागून आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. स्वतःचाही कंटाळा येतो आणि नात्या मोत्याचाही कंटाळा. माणसं स्वतःला वाईट करतात. बरीचशी माणसं घरी गेल्यावर आमच्याकडे एकच विनंती पत्र ठेवतात, नाना देवाला सांगा ना आमचा आटपा म्हणावं. काय म्हणतात, देवाला सांगा आता आमची वेळ झाली म्हणावं. आता माझं जर इतकं देवाने ऐकलं असतं तर नियम मोडणार प्रत्येक माणसं मी मारली असती. मी म्हणलं असतं किसन आप्पा मला विरोध करतो, देवा उचल असं म्हणलं असतं. आता आपल्या सामर्थ्य नसतं ही गोष्ट वेगळी, पण पुढल्यांची भावना चांगली असते. विठ्ठला आपणही कंटाळून जातो. आपल्या संबंधानं आपल्या सानिध्यात असलेली सगळी माणसंही कंटाळून जातात. मुलं कंटाळतात, बायका कंटाळतात, सुना तर कंटाळलेल्याच असतात. त्या लग्न झालं त्या दिवशीच कंटाळलेल्या असतात ना. नाही, सगळ्या कंटाळतात आपल्याला. मग ते कंटाळवाणं जीवन मात्र मनुष्याला जगावं लागतं. का, वेळ आल्याशिवाय मृत्यू येत नाही. काही लोकांचा भ्रम असतो, महाराज माझं जे काही उर्वरित आयुष्य आहे ते फलाण्या डॉक्टरमुळे मी वाचलोय, हे तुझं अज्ञान आहे. डॉक्टर रोग बरा करतील हो, पण आयुष्याची वृद्धी करून देत नाही. आयुष्य वाढवण्याचं आहे डॉक्टरचा मोठा उपकारच आहे या जगावर, नाही असं नाही. आपल्याला रोगातून इजा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतात, गोळ्या वगैरे देतात, त्याचा त्रास याला होऊ नये. पण मृत्यू लांबवणारा या जगात कोणी नाही. मृत्यू 1 मिनिट अगोदर येत नाही आणि मृत्यू 1 मिनिट पलीकडे जात नाही. ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या दिवशी माणसाला मरावं लागतं. विठ्ठला इथे ना युरो आले अवतार, इरते पामर जीव किती. आणि प्रारब्ध आणि मृत्यू प्रत्येक मनुष्याला भोगावा लागतो. साधू जरी झाला तरी प्रारब्ध चुकत नाही आणि महात्मा जरी झाला तरी मृत्यू चुकत नाही. हा आपल्या पुराणामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासात मला थोडीशी हवा येऊ द्या. आणि पुराणामध्ये आपल्याला इतिहास पाहायला सापडतो, बऱ्याचशा लोकांनी मृत्यू लांबवलेला आहे पण चुकवलेला नाही. गुरुजी आमच्याकडे एक म्हातारा काकडा करायचा, काकडा. आणि त्याला डॉक्टरनी सांगितलं, साहेब तुमची शुगर वाढलेली आहे आणि पहाटे तुम्हाला फिरावं लागेल, फिरल्याशिवाय शुगर कमी होणार नाही. 10-20 वर्ष काकड्याचा नियम केलेला त्या माणसाने. काकडा सोडून दिला, रस्त्याला फिरायला गेला. मी विचारलं का, म्हटलं ते बाबा काकडा करायचे आपल्याकडे आता दिसत नाही. इकडची त्यांची गाडी घेतली. म्हटलं बाबा काकडा नाना, काकडा महत्वाचा नाही, म्हणला जगणं महत्वाचं आहे. आणि मला नंतर असं कळालं की एक दिवशी तो म्हातारा फिरायला गेला आणि रस्त्यालाच अटॅक येऊन मेला. म्हणजे तुम्ही प्रयत्न करता जगण्यासाठी, पण आयुष्य संपल्यावर तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. उपजती सवेची ते भोगावं लागणार आहे. आणि म्हणून
मनुष्याने एका गोष्टीसाठी नेहमी सावध असलं पाहिजे की मी मरणार आहे हे खरं आहे, पण मेल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मागे माझी सत्कीर्ती राहिली पाहिजे. निदान 4-2 लोकांनी तरी म्हटलं पाहिजे माणूस बरा होता आणि मृत्यूच्या नंतरच्या ज्या यातना आहेत त्या मला भोगायला येता कामा नये. 4 दिवसाच्या सुखासाठी माणसं नीतिभ्रष्ट वागायला लागतात, आचारासाठी, अमुक गोष्टीसाठी, तमुक गोष्टीसाठी. पण मनुष्यानं नेहमी एका गोष्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे. अनायासेन मरणम, भागवतातला श्लोक आहे गुरुजी. भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा एवढंच करा, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वर. प्रथम स्कंदातल्या 9व्या अध्यायातला श्लोक आहे हा. महाराज म्हणतात अनायासेन मरणम, मला मरण द्या, पण कसं द्या? उठाउठी द्या. आणि उठाउठी कोण मरतो? ज्यांनी जीवनात सत्कर्म केलंय तो. विठ्ठला दिवसभर चांगलं वागलं की संध्याकाळी झोप चांगली लागते माणसाला. बघा वकील साहेब, हे वकील आमच्या बरोबर वारीला असतात. आणि म्हटले दिवसभर मनुष्य चांगलं वागला की संध्याकाळच्या वेळेला झोप चांगली लागते. बघा, कुणाला फसवलं नाही, लबाडी केली नाही, कुणाचं मन दुखवलं नाही, संध्याकाळी पडल्या पडल्या झोप लागते. आणि जीवनामध्ये काहीतरी लबाडी झालेली तो मनुष्य रात्रभर अंतरून, अहो झोपीच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही. काय म्हणतात, एक म्हणला ना मी गोळी खातो तरी झोप लागत नाही, काय करावं लागेल? म्हणलं काही नाही, झोल कर माझा काप कुठं तरी. मी म्हणतो मग तुला झोप लागते. विठ्ठला तसं शेवटची विश्रांती जर तुम्हाला व्यवस्थित घ्यावी असे वाटत असेल आणि शेवटच्या समयाला आनंदानं जावं असं वाटत असेल, त्याच्यासाठी जीवनभर चांगलं वागा, शुद्ध आचरण ठेवा. महाराज म्हणतात जरी तू झाला अशी चतुर शहाणा, जरी तू झाला शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको, जरी तू झाला, जरी तू झाला शुद्ध जीवन जगा आणि नेहमी दृष्टी समोर मरण ठेवा. जगा आनंदानं, आनंदानं जगलं पाहिजे. प्रत्येक दिवसाचा आनंद मनुष्याने घेतला पाहिजे, पण लक्षात नेहमी एवढं ठेवलं पाहिजे की मी कधीतरी या जगाचा निरोप घेऊन जाणार आहे. कधीतरी, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण कालांतराने कधीतरी मला मृत्यू येणार आहे. आणि मृत्यूचं स्मरण आपल्या जीवनामध्ये ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून मनुष्यानं चिंता करू नये, चिंतन करावं. साधी भोळी माणसं चिंतन करत नाही, आपला वेळ चिंतेमध्ये घालतात. आणि चिंता मनुष्याची बुद्धी नष्ट करते आणि शरीराला मोठी दुखापत करून जाते. सगळ्यात मोठा रोग जर कोणता असेल तर शरीराला एकच रोग आहे, त्या रोगाचं नाव इंग्लिश मध्ये टेन्शन आहे आणि मराठी चिंता आहे. पुढच्या कीर्तनाची चिंता जरी लागली तरी या कीर्तनात मन लागत नाही, असं होतं. लगेच माणसाने आता पुढे वेळ व्हायले, 2:30 वाजता जायचंय सेल मिळाला, 2:30 वाजता पोहोचायचंय. तो विचार केला. मला एकाने विचारलं होतं, नाना तुम्ही तळमळ कशाचीच का करत नाही? मला माहिती आहे म्हणून, व्हायच्या त्या वेळेला होणारच आहे. आता गाडीमध्ये विषय झाला, अमोल महाराज होते, भाऊजी होते, गुट्टे साहेब सांगत होते, नाना धावपळ करू नका, निवांत कार्यक्रम, असं बोलत होते ते. आणि मी त्यांना माहितीच आहे नाना गडबड करतच नाहीत म्हणून. मी त्यांना एकदा ते मला म्हणले, नाना नेहमी पाहिलं की तुम्ही प्रसन्न दिसता, त्याचं कारण काय? म्हणलं त्याचं कारणच आहे, चिंता देणारी गोष्ट मी जीवनात आणलीच नाही. मग बायको असो का कोणी असो,
सगळ्यात माणसाला चिंता देणारी गोष्ट कोणती आहे? कोण आहे? बायको. काही मौल्यवान वस्त्र, दागिने, सोने, नाणे आम्ही ते जवळ ठेवलेच नाही. आम्ही पैशालाही महत्व दिलं नाही, नात्यागोत्यालाही महत्व दिलं नाही. फक्त आम्ही जीवनात 2 गोष्टीला महत्व दिलं, चांगल्या माणसाला आणि चांगल्या वेळेला. विठ्ठला. आणि आम्हाला एवढं माहित आहे, ठेविले आनंदे चित्ती असू द्यावे समाधान. समाधान राहणं महत्वाचं आहे. पण काही माणसं फार प्रयत्न करतात. इतके काही लोकांचे श्रीमंतीसाठी प्रयत्न आहेत, कोणाचे कशासाठी आहेत, कोणाचे कशासाठी. प्रयत्न याच्यासाठी करू नका, कशासाठी करा. अभंगाच्या पहिल्या चरणात विचाराला फार मोठी किंमत आहे जीवनामध्ये. विचार करून बोला, विचार करून जगा, विचार करून खा, विचार करून वागा. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीशी विचाराचा पाया असणं महत्वाचं आहे. अविचारी जीवन दुःख देतं आणि विचारी जीवन मनुष्याला सुख देऊन जातं. विचार करा कोणताही, पण कोणताही करण्यापेक्षा तुकोबरा म्हणले हा करा तरावया पार भव सिंधू. मग भव सिंधू तरुण जाण्यासाठी कामाला काय येतं? पुण्य येतं जीवनात केलेलं. आडल्या नडलेला केलेलं सहकार्य उभं टाकतं पुढे. पुण्य उभे राहो आता या संता कारणे. झाड लावलेलं पुण्य येतं कामाला.
तिथं सगळी काही तुमची तपासणी केली जाते की तुमच्या जीवनामध्ये कोणाकोणाला किती सहकार्य केलेले याची सगळा हिशोब होतो वर मेल्यावर. तेव्हा महाराज एवढं लिहून कोण ठेवतं मलाही माहिती नाही, पण हिशोब होतं एवढं खरं. विठ्ठला मग तुम्ही तुमच्या जीवनात किती परोपकार केलेले. अहो काही काही माणसं अशी असतात की त्यांच्या जीवनामध्ये निवड परोपकारच घडलेला असतो, आणि काही माणसं अशी असतात की मुलं बाळ प्रपंच सोडून याच्या पलीकडे त्यांना जगात काही दिसत नाही. अशी माणसं असतात. दिन दुखी कोण आहे, तानेलं भुकेलं कोण आहे. आता आमचा एक ग्रुप आहे, त्यात गोटे साहेब आहे, ओमकार आहे, अमोल महाराज आहेत, सगळे आहेत. आम्ही काय करतो वर्षातून एखाद्या वेळेला आबा आहेत त्याच्यात, आम्ही काय करतो एखाद्या वेळेला त्या ग्रुपच्या माध्यमातून काहीतरी सगळ्यांना सत्कर्म घडेल असा पर्याय शोधतो आम्ही, आणि त्या पर्यायातून जेवढं काही सहकार्य करता येईल एखाद्या माणसाला तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. भरपूर सहकार्य, भरपूर सगळ्यांचं. त्याच्यातून काय होतं, प्रत्येक माणसाला पुण्य संपादित करण्याची संधी प्राप्त होते. अनेक नाही दोडा दुधायासी, अनेक नाही दोडा पापते परपीडा आणि नाही जोडा दुजायाशी. हे शेवटी काम आहे, पण काहीतरी आपल्यासाठी जगा. अहो बंगला मुलासाठी आहे, शेती जमीन मुलासाठी आहे, स्वतःसाठी काही नको का करायला. म्हणला स्वतःसाठी नाही तर काय होईल, जरा थोडस थांब, मुलांची लग्न होऊ दे. तू कमवलेल्या गोष्टीवर तुझी सत्ता किती लवकर उडून जाते तुझ्या लक्षात येईल. पण आता नाही येत. अगोदर मिरवतो, या बंगल्याचा मालक मी, या बंगल्याचा मालक मी, या बंगल्याचा मालक मी असं म्हणणारा मनुष्य काही दिवसानं त्याच बंगल्यामध्ये बेवारशासारखा जीवन जगत असतो. खरंय का खोटे? एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठला. रस्त्याने चाललो होतो मी थोडस, आणि रस्त्यावर 10-20 माणसं एकत्र जमलेली पाहिले, आणि पाहिल्यावर मग मला वाटलं काही ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल, काही झालं. थांबवली गाडी. अमोल महाराज मला म्हणले एकदा, नाना तुम्ही गाडी कुठे थांबवता? म्हणलं लोकांनी दिलेली, लोकांच्या कामाला आली पाहिजे का नको? ती जर माझ्या स्वखर्चाने मी घेतलेली असते तर मी तिच्या थाटामाटात फिरलो असतो. माझ्याकडे जी गाडी आहे ती सगळ्या परळी तालुक्यातल्या लोकांनी दिलेली आहे, मग त्यांच्या कामाला एखाद दिवशी आली तर बिघडतं काय? विठ्ठला गुरुजी, त्या बाबतीत माझं भाग्य चांगलं आहे. कोणत्या बाबतीत चांगली? एक गाडी खराब झाली नाही तोपर्यंत दाती उभा टाकली. आता हो मला म्हणत होते की नाना आता दुसरी, आणि म्हणलं ही बरी आहे, 5 लाख किलोमीटर होऊ द्या, झाल्यावर पाहू. गाडी थांबवली, आणि थांबवल्यानंतर मग मी विचारलं एकाला, अहो म्हटलं काय झालंय? तर मनुष्य म्हणला, नाना बाप लेकाचं भांडण लागले. बाप लेकाचं? ड्रायव्हरला म्हणलं जाऊ दे, चल गाडी घे. एक म्हणलं आता थांबलात तसं मिटून तरी जाणार. आता एवढं सांगा, महाराज लोकांना भांडणं मिटवता येतात का पेटवता येतात? सध्या सामाजिक व्यवस्था बिघडवण्यामध्ये महाराज लोकांचा हातगुंडा चांगला आहे. विठ्ठला गावातल्या पार्टिशनला खतपाणी घालायला भजणे,
आणि पुढारी आणि जातीयवादाच्या या त्रासाला खतपाणी घालण्यात महाराज आणि पुढारी. विठ्ठला विठ्ठला. थांबलो. म्हातारा समोर आला. आणि काय झालं म्हणला, नाना मागच्या वर्षी म्हातारी मेली ना माझी, तुम्हीच कीर्तन केलं. हो म्हणलं. पण म्हातारी मेल्यावर माझी थोडीशी हाल सुरू झाले. म्हणला 3 मुलांनी माझी फार अवहेलना सुरू केलेली. 4-4 महिने हे केलेत म्हणला. त्या वाटणंच ना, वाटणं. 3 मुलं म्हणल्यावर किती किती येतात हो मग? 4 एका नाही बरोबर. आणि त्याच्यात धोंड्याचा महिना आल्यावर तो त्याचं नाही का, कठीण काम आहे. ते त्याला मी विचारायला म्हणलं काय झालं. अहो म्हणलं माझे असं यांनी हे केलेलं आहे म्हणलं. आणि म्हणलं काय झालं. अहो नाना 4 माणसात ऐश्वर्यात वागलेला मनुष्य मी, मोठी मोठी माणसं मला राय विचारायला यायची, कुत्र्यासारखी जिंदगी मी कशी जगावी. म्हटलं हे पहा आता त्याला काही हे नाही म्हटलं. आता मुलांच्याकडे आलो मी, यांना सांगायलो की माझी मला जमीन द्या थोडी बहुत काढून, मी कुणालाही देतून भाकरीची सोय करतो. म्हातारी सांगायची मला मालक सगळं नावचं करून देऊ नका. मी म्हणायचं मला आपली अवलाद आपल्यावर बदलत द्या का. या विश्वासात होतो म्हणलं, अंधविश्वास होता. आता कळून चुकलं. आता ही एकदा जमीन नावची करून दिल्यावर ती पुन्हा परत बापाच्या नावाची करायला एवढी आपली पुढची पिढी इमानदार आहे. ते मला सांगू लागलं, नाना धर्मपुरीचे तळे खणले, सुकडी खाऊन दिवस काढले, कोणती की सडक खणली, कोणत्या की बराशी खणल्या. पोरांना ऐकून तरी घ्यावं का नाही. ते माझ्या समोर मला दुनियानंच केलं का तूच केलंस. कुणाला? बापाला. आणि मला म्हातारा म्हणाले, नाना तेव्हाच तुमच्यासारखा राहिलो असतो तर. म्हणलं आता नाशलेली भाजी कोणी फ्रीज मध्ये ठेवल्यावर चांगली होत. आणि त्याचं नाही, तुमची आमची सुद्धा पुढे हीच व्यवस्था. त्याच्या भानगडीमध्ये पडू नका. एवढाच विचार करा. तलावया का करा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नासकाय आणि नाशिवंत आहे. किती आवडीची भाजी करा, दुसरी दिवशी खराब होणार आहे. आणि किती या देहावर प्रेम करा, एके दिवशी हे जळणारच आहे. जळणार आहे, वार्धक्य येणार आहे. पाठीमागे कोणते तरी सिनेमा सृष्टीतले एक हिरो वारले आता मागे 1-2 महिन्यापूर्वी. कोण होते? धर्मेंद्र वारले. आणि धर्मेंद्र वारल्यावर मी मोबाईलवर पाहत होतो, आपल्या बालपणातले हिरो हिरोईन त्याच्या अंत्यविधीला येत होते तिथं दर्शनाला. आता पाहिलं माझ्या लक्षात आलं, एकेकाळी एवढी सुंदर असणारी माणसं आता कोणाचं कुबड निघालंय, कोणी वाकून चालतंय, कोणाच्या हाताला धरलंय कोणीतरी, त्याला नीट चालता येत नाही, कोणाला ऐकायला येत नाही. मग एवढी श्रेष्ठ माणसं, शरीराच्या सौंदर्यावर सगळ्या जगाला भुरळ पाडलेली माणसं, पण शेवटी अवस्था काय, शेवटी विचार काय. मग तुम्ही हा विचार करायलाच पाहिजे. आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. मंत्रालयातल्या माणसांनी करायला पाहिजे, औष्णिक विद्युत केंद्रातल्या माणसांनी करायला पाहिजे, लॉ क्षेत्रातल्या माणसांनी केलं पाहिजे, सिमेंटच्या दुकानवाल्यांनी केलं पाहिजे, टाळगळ्यात आहेत त्यांनी केलं पाहिजे, आणि महाराजांनी तर अगोदर केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आयुष्य खातो का सावधान. एक आयुष्य जाते, दिवस जातोय. महाराजांचं प्रमाणे आयुष्य पलपल जात आहे तुझला कैसे कळेना, 2 दिवसाचा तनु आला की रे पाहुणा. आयुष्य चाललेले, आता मागता येईल फेरा. म्हणून विचार करा. मत करतो अभिमान रे बंदे, छोटी तेरी शान रे. मत कर तू
तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी में समाए. किती आले, राजे आले, रजवाडे आले, श्रीमंत आले, गरीब आले, पण शेवटी जायचं एवढं खरं विठ्ठला. सावधान व्हा. माणसं सावधान. आपल्या इकडे एक संधी असते साहेब, कुठे साहेब, पळून जाण्याची. आपल्याकडे एक संधी असते पळून द्यायची, पण तेव्हा येडी माणसं हसतात. कोणती संधी असते? ब्राह्मण म्हणते शेवटची मंगलाष्टका सांगायला तुझ्यासाठी. आज जर सावध झालास तर तुझ्या जीवनामध्ये आनंद होईल, आणि आज जर सावधानता बाळगली नाहीस तर शेतातला बैल आणि तू एक ओझ वाहण्यातच जन्म जाईल. पण ते शेवटची मंगलाष्टका म्हणलं की खुश होते, ह्याला वाटते संपला. आता सावधान समयू साधा समीपी असे ते सांगते ब्राह्मण. एवढीच वेळ मार उडी, पण उडी मारत नाही, मारत म्हणतले म्हणत हसते. परिणाम विषमेवच भगवद्गीता सांगते तशी अवस्था. आणि ते काय सांगतं पुढे ब्राह्मण? सावधान समयो साधा समीपी असे भावे सद्गुरुचे धर पदांबुज धरा चित्ती स्मरा साजिरी. मग जो मग तुमचं झालं का? हा, मी आलतो की लग्नाला तुमच्या. वा वा वा. आता वयाच्या मानाने असं होतं. यांच्या लग्नाला गेलो होतो. वैभव तुझं झालं का? तुझं केव्हा झालं? मग तुझं नवच आहे. माणसाला आनंद होतो, पण संधी मात्र कळत नाही. पण समर्थांनी मंगल अष्टक ऐकलं, सावधान शब्द ऐकल्यावर उडी मारली. समर्थ रामदास स्वामी आणि लग्नाच्या भोवल्यातून निघून आज महाराष्ट्रावर कीर्तीचा सुगंध. एकच करा, संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहू नाशिवंत देह जाणार. बस झालं विठोबा.